नमस्कार मैत्रिणींनो, मराठी रिक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळा म्हटलं की केसांची गळती सुरू होते। हो, पावसाळ्यामध्ये खूप सारे केस गळतात कारण वातावरणात आर्द्रता असते, म्हणजे वातावरण दमट असतं। बहुतेकदा पावसातून भिजून आल्यावर आपण केस धुवत नाही, ते तसेच ठेवतो, नंतर ते सुकून जातात, त्यात डॅन्ड्रफ होतो, इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन होतं आणि कळत नकळत आपले केस गळू लागतात। पावसाळ्यात वातावरण दमट असतं, शिवाय पाऊस मधून येतो जातो, त्यामुळे आपले केस थोडेसे ओले असतात किंवा सुकतात, त्यामुळे ते आपण असेच सोडून देतो। तर केसांमध्ये डॅन्ड्रफ होतं आणि त्याचे रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होतं, स्काल्प इन्फेक्शन मध्ये होतं, त्यानंतर आपले केस गळू लागतात। नेमकं कारण आपल्याला माहित नसतं, पण कळत नकळत हेच कारण असतात। पावसातून भिजून आल्यानंतर केस चांगले स्वच्छ धुवावेत, नंतर ते सुकवावेत, तसेच सुकून नाही। ही रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ऍज अ सिरम, ती तुम्हाला यूज करायची आहे। ही रेमेडी तुम्ही तुमच्या नॉर्मल केसांवर यूज करू शकतात, म्हणजे तुम्हाला ही रेमेडी लावल्यानंतर केस धुण्याची गरज नाही। केस तुम्ही धुल्यानंतरही यूज करू शकता किंवा धुण्याच्या आधीही यूज करू शकतात, किंवा तुम्हाला कोणती हेअरस्टाईल करायची आहे तेव्हाही तुम्ही यूज करू शकता। नॉर्मल तुम्ही दिवसातून कधीही हे सिरम यूज करू शकतात। ऑइली केस तुमचे बिलकुल नाही होणार, जे नॉर्मल केस आहे तुमचे तसेच राहतील, कारण सिरम लावल्यानंतर केस धुवायचे आहे किंवा विशिष्ट अटी पाळायचे आहे असं काहीही नाही। दिवसातून तुम्ही कधीही यूज करू शकतात। हे सिरम खूप बेस्ट आहे हेअर ग्रोथ साठी, आणि सोबत तुमचा हेअर फॉल हे 80 to 90% स्टॉप करेल, पण ऍटलीस्ट तुम्हाला काही दिवस यूज करायचा आहे। तर सिरम कसं बनवलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो। खूपच साध्या सिंपल पद्धतीने बनवलं आहे आणि खूपच सोपी पद्धत आहे, पण याचा जो इफेक्ट आहे 100% आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर ह्या सिरम मध्ये फक्त 3 इंग्रेडियंट्स आपल्याला यूज करायचे आहे, मेथी दाणा, कांदा आणि कढीपत्ता। तिन्ही पण इंग्रेडियंट्स हेअर ग्रोथ साठी बेस्ट आहे आणि हेअर फॉल स्टॉप करण्यासाठीही। मेथी तुम्हाला माहित आहे, आणि करी लिव्स तर बेस्ट आहे। शिवाय ओनियन मध्ये खूप साऱ्या प्रमाणात सल्फर असतं, ते तुमच्या हेअर ग्रोथला प्रमोट करतं। सिरम मध्ये जे पण इंग्रेडियंट्स मी यूज करत आहे हेअर ग्रोथ साठी बेस्ट आहे, कांदा, कढीपत्ता आणि मेथी दाणे। तुम्हाला याचे फायदे माहितच आहे, पण बनवण्याची पद्धत मी तुम्हाला इथे सांगते। तुम्हाला इथे फिल्टर वॉटर यूज करायचं आहे, साधं पाणी नाही घ्यायचं, फिल्टर वॉटर तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि यात हे सगळे इंग्रेडियंट्स टाकायचे। कांदा तुम्हाला कापून टाकायचा आहे किंवा ग्रेट करूनही तुम्ही टाकू शकता। हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्यायचं। समजा 1 ग्लास तुम्ही पाणी टाकलं आहे तर अर्धा ग्लास होईपर्यंत चांगलं बॉईल करून घ्यायचं, नंतर थंड करायचं आणि गाळून घ्यायचं। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तेही तुम्ही यूज करू शकतात। माझ्याकडे अशा प्रकारे कोमची बॉटल होती तर ती मी यूज केली। नॉर्मली खूप सारे हेअर ऑइल सोबत असे कोमचे जे टॉप असतात ते मिळून जातात, ते तुम्ही यूज करू शकतात। लावण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे, याने तुमचे हात अजिबात खराब होत नाही आणि पूर्ण स्काल्पला चांगल्या प्रकारे लागलं जातं। अशा प्रकारे ही बॉटल मी यूज करणार आहे। जर तुमच्याकडे काहीच नसेल तर कॉटन घ्यायचा, म्हणजे कापूस घ्यायचा, सिरम मध्ये बुडवायचा आणि तो चांगल्या प्रकारे स्काल्पला लावून घ्यायचा। ही खूप बेस्ट पद्धत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिरम बनवायचं आहे आणि यूज करायची पद्धत तुम्हाला सांगितलीच आहे। कापसाने लावू शकता, स्प्रे बॉटलने लावू शकता, किंवा जसं मी लावत आहे कोमनी तसं तुम्ही लावू शकतात। स्काल्पला लावणं महत्त्वाचं आहे। पूर्ण स्काल्पला चांगल्या प्रकारे लावून घ्या, जंटली थोडा वेळ मसाज करा आणि यानंतर तुम्हाला केस वॉश करण्याची कोणतीही जरूरत नाही किंवा तुमचे केस ऑइली होत नाही। हा, यात जर ऑइल आपण टाकलं तर थोडे बहुत केस ऑइली होऊ शकतात, पण ते ऑप्शनल आहे। चांगल्या प्रकारे मसाज करून घ्या आणि नॉर्मल तुमचे केस आहे तसेच राहतील, काही चिकटपणा होणार नाही किंवा काही सिरम लावला आहे असं तुम्हाला बिलकुल फील होणार नाही। स्काल्पला लागेल याची काळजी घ्या, पूर्ण केसांना लावायची गरज नाही, कारण आपल्याला जो इफेक्ट आहे स्काल्प थ्रूच मिळणार आहे। स्काल्पला लावा, चांगली मसाज करा, थोड्या वेळाने एकदम ड्राय होऊन जातं आणि काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही। हे सिरम हेअर ग्रोथ साठी खूप बेस्ट आहे। पावसाळ्यात तर नक्की यूज करा, हेअर फॉल होत असेल तरीही तुम्हाला फायदाच होईल। हेअर ग्रोथ साठी बेबी हेअर्स किंवा जिथे तुमचे पॅचेस असेल, जिथे तुम्हाला हेअर नसेल, तुम्हाला जाणवत असेल की इथे हेअर थिन झाले आहे, विरळ झाले आहे, तिथे नक्की लावा आणि मसाज करा। 100% तुम्हाला इफेक्ट मिळेल। 1-2 दिवसात कधीच कोणतीच रेमेडी इफेक्ट करत नाही, काही दिवस यूज करा, 100% इफेक्ट मिळणार आहे। आय होप आजची रेमेडी नक्कीच आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।